हसतो, बोलतो, जगतो, पण खऱ्या आयुष्यात मात्र एकटाच असतो. कुठे तहान, कुठे भूक आणि कुठे माणुसकीचा शोध. लाईक्स आणि फॉलोअर्स मध्ये अडकलेलं आयुष्य. रील्स बनवताना वाटत नाही संकोच, पण मदतीचा हात देतानाच मात्र का होतो संकोच? जग बदललं, साधनं बदलली, पण माणसाच्या गरजा नाही बदलल्या. त्याला अजूनही हवं आहे ते प्रेम, ती माया आणि कोणीतरी आपलं म्हणणारं असं मन. आणि म्हणूनच शिर्डीच्या साईबाबांच्या शिकवणीतून मिळणारा हा अमूल्य संदेश, सेवाभाव, मानवता आणि जीवनाचा खरा अर्थ. आणि म्हणूनच आज मी तुम्हा सर्वांसमोर मांडणार आहे श्री साईबाबांच्या शिकवणीतून सेवाभाव विषयक दृष्टिकोन. इथे उपस्थित सर्वांना माझा स्नेह नमस्कार. मी कुमारी पलक प्रसाद उदावन, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कोपरगाव. देव शोधू नकोस मंदिरात, देव शोधू नकोस मंदिरात, तो असतो सेवाभावीच्या नजरेत. ज्याने जगासाठी पुढे केला हात, त्यालाच मिळतात साई अंतःकरणात. मित्रांनो, आज मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारावासा वाटतो. जर आज अचानक साईबाबा आपल्या सोबत आले तर आपण त्यांना काय दाखवू? मंदिर दाखवू की एखाद्या भुकेलेल्या मुलाला अन्न देताना स्वतःला दाखवू? कारण साईबाबांना फुलांचा हार नको होता, त्यांना माणुसकीचा हार हवा होता. त्यांना सोन्याचे सिंहासन नको होते, त्यांना प्रेमाने भरलेले हृदय हवे होते. पण आज आपण अशा काळात जगत आहोत की जिथे मोबाईलची बॅटरी संपल्यावर चार्जरचा शोध सुरू होतो. पण माणसाच्या मनातील संपत चालला आहे, त्याची काळजी कोणी घेतं का? घरं मोठी झाली पण मनी लहान झाली, मित्रांची यादी वाढली पण माणुसकी कमी झाली. ज्ञान वाढले, विज्ञान पुढे गेले, पण संवेदन हरवत चालले. अशा काळी शिर्डीच्या साईबाबांच्या शिकवणीतून मिळणारा हा अमूल्य संदेश, सेवाभाव, मानवता. साईबाबांनी कधी विचारले नाही तुझी जात कोणती, तुझा धर्म कोणता. त्यांनी पाहिले नाही तुझ्याकडे किती पैसा आहे, त्यांनी पाहिले की तुझ्या मनात किती दया आहे. सेवा परमो धर्म, सेवा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. दया धर्मस्य मूल्य, दया हाच धर्माचा पाया आहे. आणि हेच त्यांच्या शिकवणीचे तत्वज्ञान होते. मित्रांनो, आजच्या काळात नुसते पैसे देणे म्हणजे सेवा नाही. आज आपण मंदिरात हजारो रुपयाचा हार अर्पण करतो, पण एखाद्या गरीब मुलाला 100 रुपयाची वही देताना 10 वेळेस विचार करतो. आज आपण मंदिरात लिटरभर दूध अर्पण करतो, पण एखाद्या गरीब मुलाला लिटरभर दूध द्यायला विसरतो. ही भक्ती आहे का? साईबाबा म्हणले असते नाही, माझा देव दगडात नाही, तो प्रत्येक एक जिवंत माणसामध्ये आहे. मित्रांनो, आजच्या काळात आईला स्वयंपाकात मदत करणे ही सेवा आहे. वडिलांचा थकवा ओळखणे ही एक सेवा आहे. शाळेतील एक साधा कागद उचलणे ही एक सेवा आहे. एखाद्या निराश मित्राच्या खांद्यावर विश्वासाने हात ठेवणे ही एक सेवा आहे. माणसाने अंधारात दिवा व्हावा, हरवलेल्या वाटेला दिशा दाखवावं, अंधाराच्या डोळ्यातही स्वप्न पेरावं, जगता जगता थोडं प्रेम घ्यावं, भुकेलेलं अन्न तहानलेलं पाणी द्यावं, जगता जगता साऱ्यांना सोबत घ्यावं, स्वतःसाठी नाही इतरांसाठी जगावं. सेवेतूनच साईंचा मार्ग सापडतो, माणूस गीतच देव खरा भेटतो. ही जाणीव मनात रुजवावी आणि पुढे जात राहावं. कारण हात जोडणारे लाखो भेटतील तुम्हाला, हात जोडणारे लाखो भेटतील तुम्हाला, पण जी खरी सेवा करतील तेच खरे साई भक्त ठरतील. आज सोशल मीडियावर एका फोटोला हजारो लाईक्स मिळतील, पण जी खरी सेवा करतील तेच खरे साई भक्त ठरतील. कारण जिथे सेवा असते तिथे साई स्वतः वास करतात. चला तर मग आजपासून देवाकडे काही मागण्यापेक्षा कुणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलवूया. कारण लाईक्स पेक्षा आशीर्वाद श्रेष्ठ असतात. आज आपण आपले ध्येय काय असते? एवढे लाईक्स पाहिजे, तेवढे पाहिजे, पण आजच्या काळाचे ध्येय पाहिजे कुणाची तरी सेवा करणे. कारण स्वामी विवेकानंदांनी हे सांगितलं आहे की जीवनाचा खरा अर्थ म्हणजे सेवा. आणि हे श्री साईंच्या शिकवणीचे तत्वज्ञान होते. कारण भक्तीपेक्षा सेवा श्रेष्ठ असते.
आणि